कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या सोळांकूर गावात सध्या एका माकडाची चर्चा सुरू आहे। त्याच्यामुळे गावात अक्षरशः कर्फ्यू सदृश स्थिती निर्माण झाली, कारण या एकट्या माकडाने 4 दिवसात तब्बल 63 जणांना चावा घेत संपूर्ण गावाला रेड अलर्टवर ठेवलेलं आहे। होय, वन विभाग आणि पोलिसांसोबत गावकरी सुद्धा हातात काठ्या घेऊन या माकडाला पकडण्यासाठी ऑपरेशन मंकीत सहभागी झालेत। बघूया पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। हातात काठी घेऊन असलेले हे तरुण कुठल्या ट्रेकिंगला चालले नाहीयेत। या सगळ्यांच्या हातात काठी फक्त एका माकडाच्या धास्तीमुळे आली आहे। होय, बरोबर ऐकलंय तुम्ही। राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात सध्या सकाळ झाली की लोक घराचं दार उघडण्याआधी दारात आणि रस्त्यावर माकड आहे का आधी हळूच बघतायत। कारण तो कुठून येईल याचा काही नेम नाही। कुणी भाजी घ्यायला बाहेर पडला तर माकड दबा धरून अचानक धावून जातं। कुणी दूध घालायला निघाला की त्याच्याही पाठीमागे हा धावतो, तर कोणी दुचाकीवर निघाला तर माकडाची फ्लाइंग एंट्री थेट दुचाकी स्वाराच्या पाठीवर। या माकडानं 1-2 नव्हे तर 4 दिवसात 63 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलाय। 2 जणांना तर CPR मध्ये दाखलही करावं लागलंय। इथपर्यंतही ठीक होतं। कहर तर तेव्हा झाला जेव्हा रेस्क्यू टीम मधल्या दोघांनाही या माकडानं जखमी केलं। एवढं सगळं सुरू असल्यानं आता गावात सध्या मुलांना झोपवण्यासाठी नवीन डायलॉग सुरू झालाय, झोप नाही तर माकड येईल। सोळांकूर गावातील तरुण, रेस्क्यू टीम आणि वन विभाग गेले 4 दिवसांपासून या माकडाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून त्याच्यावरती ट्रँक्युलायझर डार्ट देखील मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बेशुद्ध देखील करण्याचा प्रयत्न केला, मात्र एका सेकंदात हे डार्ट जो आहे तो माकड काढून फेकतो। त्यामुळे वैतागलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जशा पद्धतीनं शेळी जी पिंजऱ्यात ठेवली जाते आणि एखादा बिबट्या पकडला जातो तशा पद्धतीनं याच माणसांवरती हल्ला करणाऱ्या माणसांनाच पिंजऱ्यामध्ये ठेवलं, मात्र त्या पिंजऱ्याकडे सुद्धा हे माकड जे ते फिरकलं नाही। त्यामुळे या माकडाला आता पकडायचं नेमकं कसं असा प्रश्न आता संपूर्ण टीमच्या समोर उभा ठाकलेला आहे। विशेष म्हणजे माकडाला यापूर्वी कुणीतरी इजा पोहोचवली असल्याची चर्चा आहे आणि त्याचाच राग धरून हे माकड या गावात आल्यानंतर आता लोकांना चावा घेत सुटलंय असं सांगितलं जातंय। आजही आम्ही वन विभागाचे सकाळपासून गावकरी पण सहकार्य करताय, सर्व मुलं वगैरे त्याचं लोकेशन सगळ्या गावात घेत आहे। त्या दृष्टीने आता आम्ही ड्रोन कॅमेरा पण आणले, थर्मल ड्रोन कॅमेरा आणलाय। त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आता आम्ही प्रत्येक जे आजूबाजूला झाड आहे त्या झाडांमध्ये त्याचं लोकेशन आम्ही घेत आहोत। लोकेशन मिळाल्यानंतर त्वरित त्याला ट्रँक्युलाइज करून त्याला पकडून नैसर्गिक आदिवासामध्ये या गावापासून म्हणजे जवळजवळ 100-150 किलोमीटरच्या वरती सोडणार, जिथं कोणतीही मनुष्य वस्ती नसेल अशा ठिकाणी त्याला सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु आज आम्ही यासाठी आलोय की आज कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही ते पकडण्याची मोहीम पूर्ण करून नंतर तिथून पाय काढून तोपर्यंत आम्ही थांबून राहणार आहोत। पूर्ण ग्रामस्थ आमचे दहशतीखाली वावरत आहेत। लहान मुलं, महिलांचं दैनंदिन जीवनावर पूर्ण परिणाम झालेला आहे। कोंढा निप्पाणी महामार्गावरच्या रहदारीवर 2 व्हीलरवर अचानक उड्या मारले वगैरे वानरानं, त्यामुळे अपघात घडलेले आहेत। त्यामुळे पै पाहुणे गावात सगळी बाजारपेठ बंद राहिलेली आहे, त्यामुळं अतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे। त्याकडं प्रादेशिक वन विभागानं गांभीर्यानं घ्यावं, अन्यथा गावकऱ्यांना काहीतरी यावर वेगळी ऍक्शन घ्यावी लागेल अशा परिस्थितीत आम्ही आता मनस्थितीत आलेलो आहोत। सोळांकूर गावात गेले 4 दिवस वानराने धुमाकूळ गाठलेला आहे, पिसाळलेलं वानर आहे आणि त्यानं 62 जणांना जवळजवळ जखमी केलेलं आहे। दूध घालायला जाणे डेअरीला हे त्यांना त्रासदायक वाटत आहे। तरी वरिष्ठ पातळीवरती वन विभागाने याचा विचार करावा आणि ताबडतोब याचा बंदोबस्त करावा। गेले 4 दिवस म्हणजे सोळांकूर गावामध्ये हैदूस घातलेल्या वानराचं, पिसाळलेल्या वानरानं साधारण 70 पेक्षा अधिक लोकांना जखमी केलेलं आहे। मला प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करायचं आहे की वन विभागानं प्राण्यांना मारायचं नाही अशा सूचना दिलेल्या आहेत, मात्र माणसांना जगण्यासाठी काहीतरी घटनाक्रम जो होत आहे याच्यावर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी। वन विभाग आणि स्थानिक तरुण असे जवळपास शेकडो जण या ऑपरेशन मंकी मध्ये सहभागी झालेत। मात्र 3 दिवस झालेत तरी माकड काही हाती लागत नाहीये। शेवटी सरपंचांना गावात ग्रामसभा घ्यावी लागली
ऑपरेशन मंकी अधिक ताकदीनं राबवण्यासाठी सगळ्यांनी अगदी दंड ठोकटून मैदानात उतरायचं ठरवलंय. विशेष म्हणजे एकीकडे गावकरी हैराण झाले असून दुसरीकडे मात्र हे माकड सोशल मीडियावर सुपरस्टार बनलंय. त्यामुळे हे माकड पकडले जाणार की गावकरी असेच घरात लॉकडाऊन अनुभवणार हे पाहावं लागणार आहे. एका माकडानं संपूर्ण गावाला अक्षरशः वेठीस धरले. गावातले रस्ते ओस पडलेत. लोक हातात काट्या घेऊन फिरतायत आणि वन विभागाचं ऑपरेशन मंकी अजूनही सुरू आहे. विशेष म्हणजे गावात सध्या सर्वाधिक चर्चेत कोणता नेता किंवा अभिनेता नाही, तर ते माकड आहे. आता या मंकी मिशनचा शेवट कधी होणार याकडे सगळ्या गावाचं लक्ष लागलंय. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.